वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. अमोल पाटील स्मृती चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, आठवड्याच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार सामना असेल अत्यंत महत्वाचा. चिखलपाडा द्वारकामाई चिखलपाडा खार्डी या दोन संघादरम्यान 2 मधून 43 मिनिटं झालेत. अत्यंत महत्वाचा सामना आहे. महत्वाचा सामना तमाम प्रेक्षकांना या ठिकाणी पंच तयार आहेत. ऑल राईट, लेन बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. फुटवर्क नव्हता. चेंडू जाईल स्क्वेअर लेगला, एकच धाव मिळेल. एकेरीत धावसंख्या आता खातं खोलं जाते सायराचं. बिनबाद 1. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. द्वारकामाई चिखलपाडा आणि खार्डी. चिखलपाडाचे 2 बॅट्समन सायराज आणि स्वप्नील, गोलंदाजी मार्कवरती कौस्तुभ. खार्डी संघाचा हुकमाचा एक काम. और फिलहाल ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला है. गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर कौस्तुभ. ऑन साइड पर पुल किया, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है. मिड विकेट बाउंड्री लाने के बाहर 4 रन. कड़क शॉट. अकोटापदा चेंडू बॅकफुटला गेले फलंदाज. अतिशय दर्जेदार फटका. टायमिंग चांगलं होतं, बॉडीला रोल केलं होतं, बॅट्सविंग चांगलं होतं. चेंडू जाईल मिड विकेटला, सीमारेषा पार. 4 धाबां करता सुंदर अप्रतिम फटका. धावफलकावरती एकूण धाबा आहेत 5. स्वप्नील ऑन स्ट्राईक. कोलबट्टपदा चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे. बघूया काय घडतंय. एक धाव अतिशय हरणाच्या वेगाने पूर्ण केले. मैदानावरती धिंगाणा घालण्याकरता दोन्ही बॅट्समन सज्ज असतील. स्वप्नील आणि सायराज. कौतुकचं षटक आहे या ठिकाणी. तो देखील विकेट घेण्याच्या तयारीत. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी प्रेक्षकांना पाहिजे. एक चांगला मॅच प्रेक्षकांना निश्चितच पाहिजे, यात काय शंका नाहीये. कौस्तुभ राईट ऑफ ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्क्वेअर लेगला चेंडू, अतिशय जबरदस्त फटका. लाजबाब बॅटिंग स्वप्नीलची. काय बॅटिंग करतोय. पहिल्यांदा गोलंदाजी झाली सैराट. पहिल्यांदा गोलंदाजी झाली सैराट. गोलंदाज होता सुसाट. कौस्तुभने कामगिरी केली जबरदस्त सुसाट. पण स्वप्नील बॅटिंग करतोय बुंगाट. चौकार. It's AB Remix. ले गई दिल मेरा मंजरी, ले गई दिल मेरा मंजरी, खलीवली खलीवली स्वप्नील आणि साईराज बुंगाट बॅटिंग करत असताना मैदानावरती. शानदार सामना मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. मातबर संघ आहेत पाटीनेरवरती या संपूर्ण स्पर्धेचं ते प्रक्षेपण. साईराज आणि स्वप्नील आघाडीचे फलंदाज, बिनीचे फलंदाज मैदानावरती. रिव्ह्यू घेतला गेला त्यामुळे तिसरे पंच बिझी होतील. बॅट्समन शफल झाला होता. टीव्ही अंपायर उत्सवमूर्ती राकेश अगदी वेगानं या ठिकाणी येत आहेत. आज वाढदिवस आहे त्यांचा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संध्याकाळच्या सत्रामध्ये सेलिब्रेशन पण होईल. द्वारकामाई चिखलपाडा खार्डी हे 2 मातबर संघ मैदानावरती. क्लोज कॉल आहे, यात काही शंका नाहीये.
इट्स व्हाईट बॉल. प्रेक्षकांना खूप मजा येईल हा सामना पाहण्याकरता जे प्रेक्षक आता इथे आलेले आहेत त्यांचं निश्चित मनोरंजन होईल यात काही शंका नाहीये. कारडी आडया द्वारकामाई चिखलपाडा. यानंतर तिगरे सफाळे परिवार NCC तिगरे आणि सफाळे परिवार या दोन संघादरम्यान महत्वाचा सामना. व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल अँड नाउ स्कोर 11 बनान. साइराज 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं और एक तरफ बल्लेबाज स्वप्निल की बात करें तो वो भी 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. कौस्तुभ का ये ओवर. स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए साइराज इज प्लेइंग ऑन 5. स्वप्निल प्लेइंग ऑन 5. ओहो काय मनगडाचा वापर. चेंडू ऑन साइडला प्लिक केलंय. चेंडू जाईल सीमार शापार. आणखीन एक कडक चौकार. सायराज पहिल्या षटकाचा खेळ. धावफलका दबा 15 आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कौस्तुभ. षटक अतिशय महत्वाचं आहे. द्वारकामाई चिखलपाडा आघाडीचे दोन्ही फलंदाज बिनीचे फलंदाज धिंगाणा घालतायत. ओ फॉलिंग स्विक. चेंडू खेळायचं होतं फाईन लेगला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. षटक क्रमांक 1 समाप्त. धावफलका दाबा आहेत द्वारकामाई. प्रथम बॅटिंग करत असताना बिनबाद 15. Exclusive. DJ. Spat, 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 spat. बोलला तर आपण बोलतो, नाहीतर अनोळखी म्हणून बोलतो. तुम्ही नाटक केलाय रे. तुम्ही माणूस हायलाइट रे. After completion of one over now score 15 for none. Dwarkamai by Chikhilpada. Cyrus playing on 9. Soplin playing on 9. A brilliant start. बहुत ही बेहतरीन स्टार्ट हुआ है. गेंदबाजी में परिवर्तन, ज्यादा समय नहीं जाना चाहिए. बहुत इंपॉर्टेंट मैच है ये. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है और फिलहाल पार्टी नेटवर्क पर ये प्रतियोगिता देख रहे. स्ट्राइकर पर बल्लेबाज स्वप्निल इज प्लेइंग ऑन 5. साइराज प्लेइंग ऑन 9. मिस्टर टू हवा में गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच आउट. स्वप्निल बैक टू द पेविलियन. साहिल भोईर को सफलता मिली है. फर्स्ट विकेट. Exclusive. DJ. Spat, 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 spat. पहिला धक्का इथे बसतोय चिखलपाडा संघाला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होणार आहे. आता पाहूया. पंकज प्रांजल दाखल झालाय मैदानावरती. ऍक्शन रिप्ले पहा. ऑफ्टमच्या बाहेर चेंडू दुरून खेळला आणि त्यामुळे चांगलं टायमिंग नाही झालं आणि क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. वाह वाह अनुराग. एकतर झेल तर चांगला पकडला गेला, त्यामध्ये वादत नाही, पण अनुरागचं बॉल फॉलो बघा. स्वीप केला साईडला. फाय लेगमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा चकलाय, परंतु आणखीन एक क्षेत्ररक्षक थर्डमध्ये आहे, त्यानं का कव्हर केलाय चेंडू. त्यामुळे एकच धाव मिळते. एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती आता 22 धावा.
16 धावा धावपलकावरती. धावसंख्या 16. पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे. रनिंग कॅच होणार का? प्रयत्न चांगला होता, प्रयत्न अतिशय दर्जेदार, यात काही शंका नाही. कमिटमेंट जबरदस्त होती. सूरजचा जो कॅमेरामॅन आहे त्यांचा बॉल फॉलो बघूया कशा पद्धतीनं आहे. त्याने पण बॉल पकडलाय का? बॉल पकडलाय पण क्षेत्रक्षण नाही पकडलेला आहे. सूरज छान सुंदर. धावपलका धावा 17 एकेकाच्या मोबदल्यामध्ये. साईराज 10 वरती घेतोय, प्रांजल 1. खूप चांगला चेंडू ऑफटमच्या बाहेर, लेन चांगले. गोल्डन स्पॉटवरती गोलंदाजी केली जाते ती साहिल भोईरकडून. धावपलका धावा 17. 17ला 1 मैदानावरती. यानंतर होणारा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. तिगरे वर्सेस चपाळे परिवार. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सन्माननीय श्रीधर गोपीनाथ पाटील जलसार यांनी 2000 रुपयाची आर्थिक मदत केली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया. श्रीधर गोपीनाथ पाटील जलसार. धावसंख्या 17ला 1 आणि साहिल बोरोची खूप चांगली कामगिरी मैदानावरती या षटकामध्ये. श्रीधर सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय श्रीधर गोपीनाथ पाटील आपले मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. साहिल भोईर कळायचं होतं ऑन साईडला मिड विकेटला चेंडू गेलाय लॉंग. आपला चेंडू बॅटवरती नीट आलेला नाही तरी पण जो परिणाम पाहिजे तो मिळाला. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा करता कडकडीत चौकार. Exclusive. DJ. Spat. वरती ऍक्शन रिप्ले. ऑफ्टमच्या बाहेर चेंडू खेळायचा होता. ऑन साईडला चेंडू गेला लॉंग. आपला जास्त वेळ घेऊ नका मैदानावरती. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. आणि हा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं की चेंडू छान या ठिकाणी खरं तर खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु परिणाम शेवटी परिणाम या ठिकाणी बघितला जाईल की काय करायचं मैदानावरती. तर मला चौकाराचं टोलवायचं होता, पण तो कुठल्या देशाला गेला हे महत्त्वाचं नाही आहे सध्या. धावसंख्या 21ला 1. द्वारकामाई चिखलपाडा. टीम मिटिंग करू नका. सातत्याने टीम मिटिंग होते आणि म्हणून ऑनफिल्ड अंपायर सातत्यानं घड्याळ दाखवत आहेत. काय घडतंय मैदानावरती. राज भोईर गोलंदाजी मार्कवरती. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावपलका धावा 21ला 1. साईराज खेळतोय 10 वरती, तर प्रांजल एका चौकारण्याची 5 वरती खेळतोय. महत्वाचा सामना मैदानावरती 2 संघांसाठी. खार्डीचा संघ देखील एक दावेदार संघ आहे, तर द्वारकामाई चिखलपाडा 2 मातबर संघामध्ये लढाई आहे. राज भोईर व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 22 वरती पोहोचले. 22 22 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. लेंथ महत्वाचे. तुम्ही राऊंड विकेट जेव्हा मारा करताना त्यावेळेस नियंत्रण अतिशय महत्वाचं आहे. बघा काय घडलं होतं मैदानावरती. खूपच ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू. भारतीय संघासाठी शमीन सातत्यानं राऊंड विकेट खूप चांगली कामगिरी केली, दर्जेदार गोलंदाजी केली. धावपलकावरती धावा 22ला 1 चिखलपाडा. मैदान गाजणार, इतिहास घडणार. चिखलपाडा. वाईट बॉल. दिशाईन गोलंदाजी करत असताना राज भोईर आउट ऑफ द स्तंभ गोलंदाजी करतो. ऍक्शन रिप्ले पहा. पाटील नेटवर्क खूपच बाहेर गोलंदाजी केली जाते आहे आणि त्यामुळे सातत्यानं पंचांना या ठिकाणी व्यायाम करावा लागतोय. धावपलका धावा 23ला 1 चिखलपाडा. मिस्टर स्ट्रोक हबे चेंडू. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. स्ट्रायकर खूप दूरवरती आहेत. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांनी धावसंख्या आता 65 चिखलपाडा संघाचं पूर्ण झालेलं आहे. मैदान गाजणार, इतिहास घडणार. अमोल पाटील चषक 2025चा क्रिकेटचा थरार प्रेक्षकांसाठी मंत्रमुग्ध करणारा खेळ. 32ला देखील एक चांगला सामना आपण यापूर्वी बघितले. 2 मातबर संघामध्ये NCC तिगरे आणि त्याचबरोबर चामुंडा स्पोर्ट. रोमर्षक उत्कंठवर्धक सामना आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. 103 धावा हायएस्ट स्कोर आहे. टायमिंग चांगलं करता आलं नाहीये. पंचांचा इशारा देखील पाहूया. नो बॉलचा इशारा मैदानावरती होतोय. बीबर बॉल जर आपण टाकला तर नो बॉलचा इशारा होणार, यात काही शंका नाहीये. धावसंख्या धावपलकावरती आता 27 धावा धावपलकावरती आहेत.
एकेरी दुही धावांवरती भर दिला जातोय. मोठे फटके येत नाहीत मैदानावरती. थोडंसं शांत वातावरण आहे. धावपल दाबा एकूण आहेत आता 28-28 ला 1. चिखलपाडा टीम जे मार्कवरती गोलंदाज राज भोईर. व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये सातत्यानं आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी, आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झालाय. परंतु एक गोष्ट आहे, इंटेन आहे की अगदी शरीरापासून दूर ठेवायचं, बॅटपासून थोडासा दूर चेंडू ठेवायचा, पण त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त होत नाहीये. धावपल का धाबा 29 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रेट ड्राइव्ह, सुरेख फटका, सुंदर खेळ आहे. लांगॉनमध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव. एकेरीने धावसंख्या आता 30 वरती पोहोचले. 30 ला 1. चिखलपाडा. साईराज एक मोठी इनिंग साकारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. 14 वरती घेत आहेत तर राज भोईरचे षटक. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत मैदानावरती. प्रेक्षकांसाठी परभणी स्पर्धा ठरते आहे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न निश्चित होतोय, परंतु बघूया काय घडतंय. अगदी लॉकांमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे फलंदाज प्रज्वलची खेळी संपुष्टात. 30 ला 2. श्रीधर गोपीनाथ पाटील 2000 रुपयाचं या ठिकाणी आर्थिक मदत केली, त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. राकेशची घरत पश्चिम रेल्वे राकेशची घरत अर्थात संदीप किणी पश्चिम रेल्वे. तर श्रीधर गोपीनाथ पाटील यांचा सन्मान. सचिन दादांचे बंधू आहेत आणि त्याचबरोबर समाजसेवेचा वसा त्यांनी घेतलेला आहे. आदरणीय श्रीधर गोपीनाथ पाटील साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. धावसंख्या धापलकावरती आहे आता बरोबर 30 धाबा धापलकावरती. 30. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू अतिशय महत्वाचा. राज भोईर गोलंदाजी मार्कवरती. या षटकात एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला. मिळेल का पाहूया. अजूनही मोठा फटका येत नाहीये. एकेरी धावांवरती भर दिला जातो. काही वाईट बॉल आले, त्यामुळे या ओव्हरमध्ये आतापर्यंत छान पद्धतीनं निश्चितच धावसंख्या तर आले, म्हणजे धाबा तर निश्चित आलेल्या आहेत. साईराज 14 वरती घेतोय. नवीन बॅटर जयेश 1 वरती बॅटिंग करत असताना राजचं हे अतिशय महत्वाचं षटक. आतापर्यंत 10 धाबा खर्च केल्यात. साईराज सेट बॅट्समन आहे. 14 वरती शानदार बॅटिंग करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. फुल टॉस. मोठा फटका येणार का? फटका निश्चित येणार. आपला फटका 440चा झटका. षटकार. थँक्यू तिथे. हा तर नुसता खेळ नाही तर स्वाभिमानाचा लढा आहे. मैदानावरती चिखलपाडा आहे, त्या मैदानावरती राडा आहे. सुरेख फटका. छान बॅटिंग साऱ्याची. 20 वरती घेतो. 37 ला 2. लागला या नाचाला सतुबाई आईचा गाजतयो सोहळा बाडोली गावचाला. लागला या नाचाला सतुबाई आईचा गाजतयो सोहळा बाडोली गावचाला. लागला यो नाचाला सतुबाई आईचा गाजतयो सोहळा बाडोली गावचाला. लागला हो नाचाला. 37 फटू. 37 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू कुंदन. राज भोईर महत्वाचं षटक समाप्त झाले. या षटकामध्ये 16 धाबा. पहिल्या 5 चेंडूमध्ये 10 होत्या. शेवटच्या चेंडूवरती उत्तुंग षटकार ठोकलाय बॅट्समन सायरेजनं. तो पोचला 20 वरती. फुल टच चेंडूवरती बॉस बनला होता. 37 ला 2. चिखलपाडा. आई फटका जबरदस्त आहे. बघूया काय घडतंय. चेंडू सीमारेषा पार जाणार का? अतिशय दर्जेदार फटका. नाद करा पण आमचा कुठं. मैदानावरती झेस पण तुटून पडतो आहे. दोघांची बॅट तळपते. चौकार.
शानदार बॅटिंग, टायमिंग चांगलं होतं. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती कुठे हे खूप चांगलं माहिती होतं. टायमिंग आणि प्लेसमेंटचा खेळ आहे. जयेश 5 वरती घेतोय, धावसंख्या 41ला 2 चिखलपाडा. महत्वाचा सामना मैदानावरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल साहिल भोईर. 5 षटकांचा सामना, 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. साईराज 20, जयेश 5, 1 चौकार त्याच्या बॅटमधनं. रिव्हर्स फलंदाजाने केला जुगाड आणि धावसंख्येमध्ये झाली 4 धावांची वाढ. चिखलपाडा म्हणजे राडा. रिव्हर्सचा फटका पहा, फुल टच चेंडू होता, त्यावरती आक्रमण, त्यावरती हल्ला चढवलाय. चेंडू सीमारेषेच्या पार. दर्जेदार बॅटिंग प्रेक्षकांसाठी परभणी ठरणार, यात काही शंका नाहीये. सुरेख बॅटिंग. आता गेअर चेंज केलाय मैदानावरती. खेळ काही क्षणासाठी थांबलेला आहे कारण चेंडू जंगलात गेला होता. जयेश खेळतोय व्यक्तिगत आपण बघितलं तर अतिशय महत्वाची इनिंग आहे. ते 5 धावांवरती साईराजची 20 धावांची खेळी. धावसंख्या 45ला 2. जयेश खेळतोय 9 वरती. कलात्मक बॅटिंग, ताकद आणि नजाकत. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने स्क्वेअर लेगला. पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाज ने की हरकत उनको मिली है बरकत. बैक टू बैक तीसरा चौका. फुल टच चेंडू अगदी पायावरती शफल झाला होता. बॅट्समन अतिशय सुरेख पद्धतीनं टायमिंग केलं. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवला. छान बॅटिंग करत असताना जयेश पोचलाय 13 वरती. 49ला 2 स्थिती आहे. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाज साईड भोईर महागडा ठरतोय. महत्वाचा सामना. यानंतर तिगरे आणि सफाळे परिवार. व्हाईट बॉल. तिगरे, एनसीसी आणि सफाळे परिवार आपण टॉससाठी तयार आहे. इट्स अ व्हाईट बॉल अँड नाव स्कोर moves on 51 चिखलपाडा द्वारकामाई आपले 50 धावा पूर्ण झाल्या. 50 अप. आजच्या दिवसभरामध्ये जो हायएस्ट टोटल आहे त्यामध्ये क्रमांक 1 ची धावसंख्या. शफल झाला होता. बॅट्समन ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. चेंडू बॅटवरती तर आलेला दिसत नाही. बघूया पंचांचा इशारा, बाईचा इशारा झालाय. आदरणीय सन्माननीय संतोषजी भोईर जलसाचे सुपुत्र आहेत. या स्पर्धेकरता 1000 रुपयाची आर्थिक मदत केली, त्यांचे मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. संतोष भोईर जलसार 1000 रुपये. 52ला 2. ऑन साईडला लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला झेल. राहुलला पकडला झेल. जयेशचा संपला खेळ. धक्का क्रमांक 3 चिखलपाडा. बाबनला 3 स्थिती आहे. जास्त वेळ घेऊ नका. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. साईराजला साथ देण्याकरता राहुल भोईर. यानंतर होणारा सामन्याचा टॉस आदरणीय संतोषजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जलसारचे सुपुत्र आहेत. त्याचबरोबर आदरणीय श्रीधरजी भोईर देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते श्रीधर पाटील, संतोषजी भोईर व्यासपीठावरती आहेत आणि श्रीधर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 2000 रुपयाची आर्थिक मदत श्रीधर पाटील साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेकरता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. ऑफ स्टंपच्या बाहेर त्या चेंडू बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये.
षटक क्रमांक 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धाबा आहेत 52 धाबा धावफलकावरती. अत्यंत महत्वाचा सामना, शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक. थँक्यू कुंदन. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तिगरे संघ टॉसबॉक्समध्ये या. सफाळ आपण देखील टॉसबॉक्समध्ये यायचे. आदरणीय श्रीधर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. सामाजिक क्षेत्रामध्ये वलयांकित नाव आहे आदरणीय श्रीधर पाटील साहेब. 2000 रुपयाची आर्थिक मदत. संतोषजी भोईर, तुमचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. 52ला 3 सध्या आपण स्थिती बघतोय. सायराजनं खूप चांगली बॅटिंग केली, 20 वरती घेतोय 10 चेंडूमध्ये. तर राहुल भोईर मैदानावरती दाखल झालाय. तर गोलंदाजी मार्कवरती आता संधी मिळते मनमीतला. मनमीत चिखलपाडा टीम 52-3. अमोल पाटील स्मृती चषक 2025 मॅन ऑफ द सिरीज करता ब्रँडेड बाईक HF डिलक्स. 3 वाजून 10 मिनिटं झालेली आहे. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानावरती. 5 षटकांचा सामना. मनमीत सायराजनं जबरदस्त बॅटिंग केली, 20 धाबा या ठिकाणी केल्या आहेत. महत्वाची इनिंग त्याच्याकडनं आतापर्यंत साकारले गेले. हेलिकॉप्टर तर खेळला अलॉंग द कार्पेट. चेंडू जाईल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव. धावसंख्या 53ला 3 सध्या स्थिती आहे. 20 धाबांची खेळी. आता 21 वरती पोहोचलाय सायराज. 11 चेंडूमध्ये. स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. दर्जेदार बॅटिंग त्याने केले. नेत्रदीपक फटके खेळत. प्रेक्षकांसाठी हा सामना देखील परभणी ठरणार आहे. पहिल्यांदाच धावसंख्या 50च्या पलीकडे गेले. 33, 46 आणि आता 53. हो. ऑफ स्टंपच्या बाहेर त्या चेंडू. वाईट बॉलचा इशारा. पंच आमच्या बाजूला बळतायत. हात करतायत समांतर. धावा येत आहेत अमांतर. धावसंख्या पोचले 54ला 3. द्वारकामाई चिखलपाडा. मनमीतचं षटक आहे. निर्णायक षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं. मैदानावरती बघूया या ठिकाणी मोठी हाणामारी केली जाईल का. DRSचा वापर. ऑनफिल्ड अंपायर व्हाईट बॉलचा इशारा. त्यानंतर आता DRS घेतला गेलाय. टीव्ही अंपायरचा काय सिग्नल येतोय ते देखील पाहूया. अत्यंत महत्वाचा सामना. 54ला 3 स्थिती आहे. व्हाईट बॉलचा इशारा झाला. त्यानंतर काय घडले बघा. चॅलेंज केले बॅट्समन. अगदी 5व्या किंवा 6व्या स्टंपवरती आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू थोडासा आतमध्ये आला, कट आला झाला आणि बॅट्समन 6व्या स्टंपवरती. ह्या सगळ्या गोष्टी त्या आता पंचांनी पाहिल्या. त्यानंतर सांगितलं की हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. बघा हा चेंडू हलकाचा जो आत आला आणि बॅट्समन कुठे उभा आहे. त्यानंतर धावण्याची गरज नाहीये. जबरदस्त खळबळ वाजवणारा षटकार बॅट्समन राहुलच्या बॅटमधनं. अक्षर रिप्लीमध्ये पहा. दे घुमा की चेंडू खेळून काढला होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं. जबरदस्त फटका, चांगलं टायमिंग, जबरदस्त तडाखा, धूम धडाका मैदानावरती पाहायला मिळते राहुलच्या बॅटमधनं. सुरेख फटका, सुंदर टायमिंग, शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं होतं. 59ला 3 चिखलपाडा. सायराज 21 वरती घेतोय. आणखीन एकदा चेंडू ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती हवेच्या जोताबरोबर चेंडू जाईल सीमारेषा पार. चाबूक शॉट राहुलच्या बॅटमधनं. शानदार षटकार, ब्युटिफुल बॅटिंग, कडक शॉट. कुंदन 12 वरती घेतो राहुल भोईर.
षटके या षटकाचा विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा सामना त्याच्यासाठी आहे. षटकार मारण्याकरता माहीर असलेला खेळाडू ऑन साईडला स्क्वेअर लेगला तगडी बॅटिंग करत असताना 2 षटकार त्याने टोटल. इरादे स्पष्ट आहे आणि अगदी सीमारेषा पार. कॅमेरामॅनचं काम देखील उत्तम. उत्कृष्ट कामगिरी करत असताना राहुल भोईर 12 वरती पोहोचलाय. धावसंख्या 65ला 3 चिखलपाडा. या षटकात ते पुढचा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, भिरकावून द्यायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. पहिली इनिंग मैदानावरती द्वारकामाई चिखलपाडा. साईराज 21 वरती आहे तर राहुलनं 2 षटकार. हा पहिला षटकार आहे. ऑन साईडला स्क्वेलेकच्या दिशेनं खूप चांगला खेळा. अगदी आकाशाला भेदणारा. त्यानंतर पुन्हा एकदा अगदी थोडासा पुढे आणि लेगस्टंपवरचा चेंडू होता त्यावरती देखील आक्रमण आणि 2 चेंडू अतिशय चांगले टाकलेत गोलंदाज मनमीतनं. नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समन आउट. षटक क्रमांक 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत 65ला 4 चिखलपाडा. यानंतर पुढचा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. 66 धावांचा पाठलाग देखील करण्याकरता बॅट्समन मैदानावरती दाखल होतील तर तिगरे NCC सफाळे. सायराची बॅटिंग बघा काय त्याने बॅटिंग केली आज अतिशय जबरदस्त. 21 धावा 11 चेंडूमध्ये. राहुलच्या 12 धावा. काही देखणे फटके त्याच्या बॅटमधनं. लेगस्टंपवरती चेंडू टाकला गेला होता. ऑफ्टमच्या बाहेर शपल झाला होता बॅट्समन. चेंडू स्क्वेअर गेला. चौकार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा चौकार पायावरती प्रिक केला होता चेंडू. सुरेख बॅटिंग दर्जेदार बॅटिंग त्याने केले. मनगटी काही फटके कलात्मक फटके देखील त्याच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेर हा चेंडू होता. दर्जेदार बॅटिंग करत असताना लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या क्षेत्र भेद चेंडू सीमारेषा पार. त्यानंतर ठोकलेला षटकार देखील अगदी बघण्यासारखा. फुलटॉस चेंडू फुलटॉसवरती साईराज बॉस बनला आणि अप्रतिम कामगिरी करत 21 धाबा त्याने कुठला. एका एंडला तो उभा राहिला. यानंतर सफाळे परिवार आणि तिगरे NCC आपण टॉससाठी सज्ज राहायचे. सफाळे संघाचा कॅप्टन, सफाळे परिवार, तिगरे संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहा. चला टॉस करायचं आहे. टॉस केला जाईल. ओके. अमोल 11 अमोल पाटील आलाय. त्यामुळे सफाळे परिवार आणि तिगऱ्याचा सामना. थँक्यू सो मच. टॉस जिंकला काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. तुम्ही टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची किती धावा? 50 ते 60 धावा. पॉवर प्लेमध्ये किती धावा? 20 ते 25. पॉवर प्लेमध्ये किती विकेट? 2 विकेट. धावा? 10-15. या स्पर्धेबद्दल आपले मत? स्पर्धा तर खूप चांगली आहे. आयोजन नियोजन खूप चांगलं असतं त्यांचं दरवर्षी आणि खेळायला मजा येते. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. या स्पर्धेबद्दल आपली प्रतिक्रिया? स्पर्धा खूप छान आहे. मजा येते खेळताना? हो नक्कीच. आज या ठिकाणी मोठं युद्ध बघायला मिळेल. दत्तेगिरी आणि सफाळे परिवार या दोन संघादरम्यान. डिसिप्लिन आपण यापूर्वी पाहिलं होतं या दोन्ही संघाकडनं. सफाळे संघानं टॉस जिंकलाय. सफाळे परिवार वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल बस.
चला वळूया टार्गेटकडे लक्ष ठेवले. सेकंड इनिंग मध्ये आपण बघतोय 66 धावांचा ओपनिंग पेअर. कौस्तुभ आणि त्यांच्या समवेत आशिष भोईर चेस करत गोलंदाजी ट्रॅकवर थोडंसं स्पीडअप करा. आजचं शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. टॉप 4 मध्ये एक संघ जाईल याची नोंद घ्या आपण. चेस तयार, गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू. शॉर्ट बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉर्ट बॉल इन द एरिया. नो 1 हँडेड, जास्त 30 यार्डच्या बाहेर होता. संधी होती ती झेलची. एकदा कौस्तुभ मागच्या मॅचचा हिरो, त्याने एक अप्रतिम क्लास 1 खेळ दाखवला. आता मात्र स्ट्राईक कडे आपण फलंदाज बघतोय. आशिष 65 धावांचं आव्हान. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या चा पाठलाग करताना संघ आपल्याला बघायला मिळतोय. खार्डी 11. दुसरा चेंडू चेसच्या अगेन्स्ट आपण आशिष यांना बघतोय. पुढचा चेंडू आपल्याला मात्र स्लाइस करायचं होतं, तितकासा मिडल झाला नाही. चेंडू एस्टनच्या मागे जातोय. थर्डमॅन रिझनला, शॉर्ट थर्डमॅनला सिंगल परिपूर्ण होताना धावसंख्या स्थिरावते. 2 धावा, 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढे तयार होताना जयेशने प्रभावित केले या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी हाताळताना जयेश जागा बनवली आहे. पुलला बनवतायत. वन्स बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 चौकार. थँक्यू. कौस्तुभानं स्ट्राईक चांगला स्टार्ट दिले. 65 धावा बनवायच्या, तर पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. चेंज ऑफ द पेस, चांगला गोलंदाजी आहे. व्हायरेशन केले. डायरेक्ट हिटचा टीम कव्हर्सला आहेत खेळाडू. एक धाव मिळेल. धावसंख्या 7. 4 चेंडूंचा खेळ संपला. 1 चौकार, 2 सिंगल, टोटली 3 सिंगल बघायला मिळत आहेत. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. कौस्तुभ आणि आशिषची जोडी एका बाजूने जयेश सातत्य दाखवतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्याची नितांत गरज आहे. यावेळेला झेलची संधी हुकले. आशिषला मिळते जीवनदान. 2 चान्स आशिषला मिळत आहेत आणि त्याचं एक आशिष आणि एक कौस्तुभला, म्हणजे 2 जीवनदान आपण बघतायत. एक संधी आहे चांगल्या इनिंग मध्ये खेळी साकारण्यासाठी, ती कन्वर्ट करण्यासाठी. 8 झालेले आहेत 5 मध्ये. कौस्तुभ एक उंचपरा बॅटर स्ट्राईकला आपण बघतायत खाडी 11 संघाचा. ओहो, शॉर्ट बॉल फिंगर रोल केले होते यावेळेला. फ्लाय स्लिप मध्ये आपण बघतायत. फर्स्ट स्लिपला चेंडू फील्ड केला जाईल. 22च्या रूपानं सिंगल परिपूर्ण होताना पहिल्या षटकाची होते समाप्ती. 9 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 24 मध्ये बनवायच्या त्या 57 एसटीस आहे. थँक्यू. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नको आहे. पहिलं षटक संपलंय 4 मिनिटांमध्ये, याची नोंद असू द्या. आणि थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून आपण टॉप 4 मध्ये आज जाण्याची संधी आपल्याकडे. आणि आयोजकांचा भार तेवढा कमी होईल. आपल्याला संधी मिळालेली आहे. संधीचं सोनं करा. आयोजकांना चांगलं सहकार्य करा जेणेकरून पुढच्या वेळेला हा जो आपण शेड्यूल ठेवला आहे तो तसाच कायम राहील. सहकार्य ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला आयोजकांनाही खूप समाधान असतं की आजच्या संघाने आम्हाला खूप चांगली साथ दिले. तर थोडीशी घाई करा. 9 धावा स्कोर कार्ड वरती. 24-57चं इक्वेशन. गोलंदाजी ट्रॅकवर उंचपुरा गोलंदाज प्रांजल आलाय. प्रांजल एक युवा गोलंदाज आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. 1 धाव परिपूर्ण केले. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होताना डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड 10 वर पोहोचलंय. एक्युरेसी परफेक्ट होणं गरजेचं आहे. अन्यथा कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं
हरणवाडी संघानं 83 धावा बनवल्या होत्या, त्याच्या अगेन 84 धावांचा डोंगर पार केला चिंचणी संघानं. कुछ भी हो सकता है, क्रिकेट आहे आणि त्यासाठी तुम्हाला लेंथ लाईन मेंटेन करणं गरजेचं आहे. आशिष आणि इथे कॉट बँचच्या रूपानं आशिष पाक टू द डग आउट, गॉन आउट. थँक्यू. आणि नवीन बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये वॉर्मअप करत जा, जेणेकरून आपला काही क्षण जे वाजतील त्याच खूप चांगल्या उपयोगामध्ये येतील. न्यूमॅन राहुल दाखल झालाय, पहिला धक्का दिला या ठिकाणी प्रांजलनं. महत्वाचा विकेट. आशिष संधी दिली होती, एक जीवनदान मिळालं होतं, संधी चांगल्या इनिंग मध्ये कन्वर्ट करता आली नाही. आता राहुल दाखल झाल्या त्यांच्या जागेवरती. एक मोठं टार्गेट आहे 66 धावांचं. गोलंदाज तयार प्रांजल. पुढचा चेंडू मिस टाइम शॉट आहे. लॉंग ऑफचा खेळाडू फॉलो थ्रू मध्ये धावत येतोय 30 सर्कलच्या जस्ट बाहेर. उंचळीमध्ये मात्र चेंडू पकडताना आणखीन एक धक्का लागतोय. राहुल बाद, दुसरा धक्का लागतोय खर्डी संघाला. मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर बॅटर आहेत. या फलंदाजाकडे क्षमता आहे, इथे त्यांची बॅट तळपते तर मात्र विकेट हॅट्रिकची संधी असेल. यावेळेला प्रांजळ समोर निवास आहे, एक जाणता खेळाडू, विस्फोटक बॅटर मिस्टर निवास ऑन स्ट्राईक. बॅटल रंगणार आहे. एका बाजूने हॅट्रिक घेण्याची संधी आहे. पहिली हॅट्रिक आपण बघितली मागच्याच मॅच मध्ये, साहिलनं घेतली होती. आणि आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. साहिल NCC तिघरे संघाचा गोलंदाज, जिथे 18 मध्ये 13 त्यांनी डिफेन्स केल्या आणि चामुंडा स्पोर्ट्स विराथनगरच्या अगेन्स्ट एक उत्तम दर्जाची कामगिरी त्यांनी साकारली. दिबास पूलचा फटका तितकासा प्रॉपर नाही आहे आणि बाउंड्री. 4 धावा आपल्याला बघायला मिळतील. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि पोहोचलंय 14 धावा. निवासला हे जे मोमेंटम आहे 3 धावांचं ते आपण बघू शकाल. या ठिकाणी 14 झालेले आहेत. एक हार्ड हिटर बॅटर स्ट्राईक वरती राहिला आहे. नॉन सेकंडकडे कौस्तुभ आहेत. प्रांजल तयार होताना गोलंदाजी ट्रॅक व 66 धावांचा पाठलाग करताना खार्डी संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करते, पूर्णतः एफर्ट्स लावताना. प्रांजल आपण बघतायत षटक क्रमांक 2 आहे. चेंडू क्रमांक बघायला मिळतोय तो अंतिम चेंडू आहे. वाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड आणखीन पुढे जाईल. 15 धावा 66 बनवायच्या आहेत, 15 झालेले आहेत. इथून जर तुम्ही बघितलं तर 51 धावा अजून तुम्हाला बनवायच्या असतील. 19 चेंडू आणि 51चं इक्वेशन आहे. आणि समोर निवास सारखा एक पिंच हिटर फलंदाज. डॉट बॉल. भन्नाट वेग आहे. षटकाची होते समाप्ती. 7.50च्या सरासरीने 15 धावा एका दुसऱ्या गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. 18 मध्ये बनवायचे त्या 51.
हुकमाचा एका दमदार दोस्तीदारीचा आहे तो दिलदार आहे हुकमाचा एका दमदार दोस्तीदारीचा आहे तो दिलदार भल्या भल्यानं पाडतोय गार बंटी दादाचा रॉयल कारभार नाव गाजतय सपाल्यावर बंटी दादा हा किंग मेकर नाव गाजतय थँक्यू. जयेश पुनश येत आहेत. चला थोडंसं स्पीडअप कर, आपण टॉप 4 मध्ये आज घेऊन जायचं याची नोंद असू द्या. जयेश समोर आपण कौस्तुभ यांना बघतोय. 5 चेंडू 7 धावा. इथून गेअर बदलणं गरजेचं आहे. 18-51 म्हणजे 17च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. थोडासा बाउन झाला चेंडू, टॉस झाला. त्याला रिव्हर्स पुलचा प्रयत्न, लेगबायच्या रूपानं सिंगल परिपूर्ण होताना धावसंख्या 16 वर स्थिरावते. फॅन्सी शॉट, इष्टांच्या मागे खेळण्याचा मोह आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन मधली असलेली तुमची अचूकता ही भरपूर महत्वाची आहे. आणि प्रामुख्याने बिहाइंड द विकेट खेळण्याचा मानस प्रत्येकाचा असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून निवास ऑन स्ट्राईक. निवासने यावेळेला मात्र चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, धीमी गतीचा चेंडू बघायला मिळाला. निवासच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप, पूर्ण विराम, विकेट. रॉयल माणूस दादा आमचा आहे ओ असा ग्रेट दादा आहे ओ असा ग्रेट अरे पैचण त्याची झाले अशी बनवलंय मार्केट पालघर जिल्ह्यात बंटी दादाचा लागतोय नंबर 1 पालघर जिल्ह्यात बंटी दादाचा लागतोय नंबर 1 किंग मेकर बंटी दादाला नडनाजला कोण किंग मेकर बंटी दादाला नडनाजला सनिवमान राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. धावा स्कोर कार्ड वरती आम्हाला सांगतायत 16 झालेले आहेत. 50 ची गरज आहे. 16 चेंडू 50 धावा. थोडंसं टार्गेट मोठं होताना दिसतंय. उत्कृष्ट कामगिरी आपल्याला बघायला मिळते. द्वारकामाई चिखलपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि थोडंसं स्ट्रगल करताना खार्डी 11 जयेश राज. आणखीन एक दर्शेदार चेंडू बघायला मिळतोय. लॉंग स्टॉप मध्ये लक फॅक्टर. लेगबाईच्या रूपानं 4 धावा या ठिकाणी बघायला मिळतील. 20 धावा स्कोर कार्ड वरती. आता 46 ची गरज आहे. 15 चेंडू 46 धावा बनवण्याचा एक अवघड आव्हान आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. 3-4 उत्तुंग षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूने जयेश सारखी कंजूसी गोलंदाजी द्वारकामाई चिखलपाडा संघाला करावी लागेल या धावा डिफेन्स करण्यासाठी. अप्रतिम शॉट सिलेक्शन. कॅपमध्ये चेंडू खेळला गेलाय. काऊ कॉर्नर मध्ये एक धाव परिपूर्ण. 21 वर स्थिरावते स्कोर कार्ड. याच्या नंतरची मॅच आपण बघणार आहोत. नेक्स्ट मॅच NCC तिगरे विपक्ष सफाळे परिवार. सफाळे परिवार टॉस विन झालेले आहेत. जयेश थोडेसे शपलवून बॅटला ड्रिल केलं होतं. लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतो. स्कोर पूर्णतः थांबला गेला. जयेश स्पीड ब्रेकरचं काम करतायत. इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून पुढे येत आहेत. यावेळेला पुलचा फटका. गॅप शोधतोय का तर नाही. मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग आहे. पेट्रोलिंग करताना आपण खेळाडू बघतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. 22 म्हणजे 44 ची गरज आहे. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12 एसटीचे. थँक्यू. अंकुश येत आहेत. 12-44.
अंकुश, ओ माय गॉड, नो बॉलचा कॉल आहे. एक धाव परिपूर्ण झाले. चांगला थ्रो बघायला मिळतोय. बीमर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. 2 धावा एक्स्ट्राच्या रूपाने मिळतील. पोहोचल्यात त्या म्हणजेच 24 वरती येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट. संकट काळामध्ये जर फ्री हिट तुम्हाला मिळत असेल, थोडीशी परिस्थिती तुम्हाला प्रतिकूल असेल, तर तिला अनुकूल बनवण्यासाठी ही एक दुर्मिळ संधी आहे. या संधीचा फायदा फलंदाज घेतील का? आणि हा वाईड बॉल एक्स्ट्राच्या रूपाने 25 झालेले आहेत. आता 12 मध्ये बनवायचे ते 41. 12 बॉल रिमेनिंग अँड 41 रन रिक्वायर्ड टू विन. कंटिन्यू राहील फ्री हिट. परफेक्ट गोलंदाजी, लेफ्ट आर्म गोलंदाजी हाताळताना ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग परफेक्ट आहे. थोडासा अक्रॉस द लाईन होरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही आहे. आणखीन एक दर्जेदार यावेळेला मात्र स्लॉक केलाय. चॉप करताना चेंडूला आपण बघतोय. सरळ एक्स्ट्रा कव्हर्सला फील्ड करतील. त्यावर सिंगल परिपूर्ण आता झाल्यात ते 26, म्हणजे 10 मध्ये बनवायच्या त्या 40. 400च्या रन रेटने खेळावं लागेल. ते उडवलाय चेंडूला. मिस टाइम आहे. पाठलाग सुरू झालाय आणि झेल मध्ये कन्वर्ट सुद्धा होतोय चेंडू. फलंदाज आउट. धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मनोज भोईर 9 मध्ये 7 षटकार खेचायचे आहेत. अवघड आहे, इम्पॉसिबल नाहीये. चांगली कामगिरी करताना आपण संघ बघतोय. तारकामाई चिखलपाडा संघ. वाईड बॉलचा कॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाते. 27 वर पोहोचले. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला. इथे एक्झॅक्ट पिचिंग कुठे वाईट आहे की नाही मात्र चेक केलं जाईल. वॉर रूम मध्ये आपण बघतायत पंच या अक्षयजी म्हात्रे सर आमच्या समवेत जॉईन होत आहेत. पुन्हा चस्वाल चे टेक्निशियन. इट्स अ फेअर बॉल. चांगला चेंडू. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू वेळेला आपण बघतायत मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा ना करताना 2 धावा मात्र परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 ने 28 म्हणजे 38 ची गरज आहे इथे. 7 मध्ये तुम्हाला 28-38 ची गरज. टायमिंग तितकंसं प्रॉपर नाही आहे. मिस टाइम शॉट डीप मिड विकेटला सेल मध्ये झालाय कन्वर्ट. फलंदाजाचा संपलाय खेळ. 6 मध्ये 38 ची गरज. एस्कॅन्डी आया मना बसवीला लवला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा गेला. आया मना बसवीला लवला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा गेला. चला चिखलपाडा संघ फील्ड अरेंज करून घ्या प्लीज. जास्त वेळ घेत आहे त्याची नोंद असू द्या. याच्यानंतर लगेच मॅच संपल्यानंतर फील्ड अरेंज करून घ्यायची आहे. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल कुठल्याही प्रकारचं टाइम आपण एक्स्ट्रा स्पेंड करू नका.
आजच्या दिवसामध्ये आपल्याला टॉप 4 मध्ये घेऊन जायचंच आहे, अन्यथा उद्याचं शेड्यूल आणि त्याच्यामध्ये कमी षटकांच्या मॅचेस तर ती मजा येणार नाही. चला लवकर गोलंदाज अंकुश तार होतोय. अंकुश भोईर पहिला चेंडू चांगला टर्न करतायत अंकुश. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. औपचारिकता शेष असं म्हणायला हरकत नाहीये. 5 लिगल चेंडू हाताळले, 5 मध्ये 38. विजयाचा सुगंध दरवळताना दरकमाईच्या खलपाळाच्या दिशेने गतीला परिवर्तन केलं होतं, रीड केलं आणि सरळ उडवले चेंडूला. लॉंग लेगच्या डोक्यावर नेतोय षटकार. थँक्यू. अप्रतिम षटकार इथे बघायला मिळतोय. चांगली बॅटिंग करताना पुढचा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च मिस टाइम शॉट. नो मॅथ लँडला चेंडू पडेल. 1 धाव परिपूर्ण. 3 मध्ये बनवायचे आहेत त्या टोटली आता 31. औपचारिकता शेष. पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय संघ जवळ. तीन मध्ये 31. तसं फील्ड मॅच संपेल त्वरित फील्ड अरेंज करून घ्यायचे. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र अंकुश स्कोरवरती अंकुश लावतोय. शेवटचे 2 चेंडू, 2 to go. दोन चेंडूंचा खेळ शेष. ते मात्र पुनश्च लॉट करण्याचा प्रयत्न आहे. वन्स बाउन्स फील्ड केला जाईल मिड विकेटला. अंतिम चेंडू, औपचारिकता शेष. चांगली कामगिरी, चांगलं सातत्य गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं. हार्ड लक खार्डी संघ, आपण इथे आला, सुंदर क्रिकेट दाखवलं त्याबद्दल आपलं कौतुक आणि अभिनंदन असेल. तारकमाई चिखलपाडा संघ पुढच्या फेरीसाठी मॅच. भारताचा पुरस्कार या ठिकाणी अगदी लगेच दिला जाईल. तो जाहीर होतो आहे उद्या 28/12/2025. अतिशय महत्त्वाचा दिवस असेल अमोल पाटील राजपूती चषकामध्ये आणि फायनलचा दिवस असल्यामुळे पहिला सामना बरोबर 9 वाजता सुरू होईल. आशापुरी एडवन आणि J11 केळबा या संघादरम्यान 9:30 दुसरा सामना असणार आहे. मथाने वर्सेस विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. तिसरा सामना बरोबर 10 वाजता सुरू होईल. ध्रुव 11 केळबा आणि त्याविरुद्ध कोणता संघ खेळणार आहे त्याची माहिती आम्ही तुम्हाला निश्चित देऊ. पहिला सामना आशापुरी एडवन आणि J11 केळबा बरोबर 9 वाजता सुरू होईल. त्याला पुढचा सामना लगेच या ठिकाणी सुरू करायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. हस्तांदोलन करा. मॅरेथॉनचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. जॉईन होतात पुन्हा एकदा अजित पाटील.